अंबेजोगाईमध्ये दिवसेंदिवस क्राईमच्या घटना देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत. अंबेजोगाई शासकीय रुग्णालयामध्ये राडा झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं. काल त्यानंतर तिसऱ्या माळ्यावरून एका महिलेने आपला जीव देखील गमावला आणि रात्रीच्या दरम्यान मोची गल्ली या ठिकाणी 2 गटामध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची देखील घटना समोर आली आणि त्यानंतर या सगळ्या महिला माझ्यासोबत आहेत. काय नेमकी घटना घडली तुमच्या मोची गल्लीमध्ये? आधी तर त्या म्हणलेत की धमकी दिले भावाला की तुला मारून टाकणार ही करणार असं म्हणले. मग नंतर काय म्हणले घरात येऊन 50-60 जणे आले. हा जे हाणामारीचा जो प्रकार झाला त्याचं कारण नेमकं काय? कारण ती आधी तिथं उभं टाकलेलं होतं त्याला सरक त्या भावाला म्हणले सरक, तर ती म्हणलं तिकडून जा ना भाऊ, तर ती काय म्हणले सरक तुझ्या बाप्पाचा रोड आहे का असं काय म्हणले तिनं. तर ती म्हणजे तुमचा भाऊ तिथं उभा टाकलेला होता. भाऊ टाकलं, त्याचं पेट्रोल खतम झालं, ते पाठीमागं थांबला. त्याला म्हणले तिकडून जा, तर ती म्हणले तुझा बाप्पाचा रोड आहे का, ही आहे का, ती आहे का, म्हणला शिवाय ती दिला आणि ती सांगितलं नाही, ते गडबडमध्ये होतं तर ती निघून गेला. तर नंतर त्याला बघायला गेलं तर ती नाही दिसला. तर काय केले त्या 50-60 जणे मोची गल्लीमध्ये येऊन त्या लय शिव घाण घाण म्हणतो असं म्हणत मग गाली शिव दिले आणि मोचळले हाय ही हाय ती हाय म्हणले. नंतर इकडे आम्ही तक्रार द्यायला इथं आले कंप्लेंट द्यायला, तर इकडे काय केले हे गल्लीमध्ये पोलीस स्टेशनचं समोर 50-60 जणांनी भावाला लई हाणलेत. एक भाऊला लई जखमी केले आणि दुसऱ्या भावाला इतकं मारले नुसतं मुक्का मारलेला आहे. हो काही एक भाऊ इकडे थांबलेला आहे आणि एक भाऊ मध्ये आहे. तर या ठिकाणी मी दाखवतो त्याला, हे पूर्ण त्याला काळं निळचं जे शरीर जे आहे ते झालेलं आहे. अशा पद्धतीची त्याला मारहाण जे आहे ते त्याच्या शरीरावरती पाहायला मिळते. मात्र आता पोलीस प्रशासन यामध्ये कशा पद्धतीमध्ये कारवाई करणार हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. हा मोची गल्लीचा परिसर जर पाहिला गेला तर पोलीस प्रशासनाच्या पोलीस स्टेशनच्या काही हाकेच्या अंतरावर जो आहे तो हा परिसर आहे आणि एवढ्या जवळच्या नजीकच्या परिसरामध्ये हा सगळं घटनाक्रम जो आहे तो घडला आहे. आता ही घटना कधी घडली आणि आतापर्यंत पोलिसांनी काही ॲक्शन घेतली का? नाही घेतले. रात्री म्हणले होते या ना, सकाळी या म्हणले 11 ते 10 वाजता या म्हणले. रात्री त्या कागदपत्र घेतले फक्त आणि सकाळी या म्हणले. तर आता आम्ही रात्री बसले, सकाळी येऊन फोन लावले सरांनी, मग आम्ही इकडे आले सगळे. त्या रात्री पण भांडणं ती शिवा ही ती काय देत होते नुसतं. त्यावेळेस इथं आलास त्यानंतर रेफर शासकीय रुग्णालयामध्ये यांनी प्रोसिजर करून पाठवलं होतं का? रुग्णालयामध्ये पाठवलं काय? दवाखान्यामध्ये पाठवले होते आणि तिकडून हो गेलते आणि येऊन काय केलं ते दिले पेपर ही सगळे होते ना त्यांना दिले सरांना. तर हो म्हणले घेते म्हणले आणि सकाळी या म्हणले आणि तुम्ही जावा म्हणले घरी असं म्हणले. आता याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस पोलीस प्रशासनामध्ये तुमच्यामध्ये चर्चा होत होती, तुमच्यामध्ये आणि पोलीस प्रशासनामध्ये काहीतरी बाचाबाची चालू होती, मात्र त्याचं कारण काय? ते म्हणायले ते नाही, त्या काय म्हणायले ती काय कॉम्प्रोमाइज करून घ्या म्हणायले सर. तर आम्ही म्हणायले आम्हाला कॉम्प्रोमाइज पाहिजे नाही, आमच्या लेकरांना मारले, माझ्या भावाला खूप मारले, आम्हाला केस वगैरे करू नका असं पोलीस प्रशासन म्हणाले. हा केस वगैरे करू नका आणि काय आहे तर इथंच निपटून घेऊत आणि काय आहे तर हे करून घ्या. बोलो का वाढवायचं नाही म्हणे, इथे निपटून घ्या. पुढे अजून तुम्हाला वाढवायचं तर वाढेल म्हणे, अजून तुम्हाला काय नुकसान हे भांडणं करायचं आहे का म्हणे. बाद में धमकी आहे ना, बाद में अगर हमको मारे करे तो क्या करेंगे, हम रस्ते में से जाते कुणी होतं का? तुम्ही होतात का स्पॉटला? काय नाव तुमचं? माझं नाव गोविंद परदेशी. माझा काकाचा मुलगा गणेश परदेशी. त्याला गल्लीमध्ये येऊन 5-6 जण आले गल्लीमध्ये. पुन्हा अजून त्यांना आम्ही म्हणलो होतं की बा कशाला मारायला आमच्या भावाला. अजून 30-40 जण अजून आले, गल्लीमध्ये मारले. पुन्हा मी म्हणलं जा बाबा तू कंप्लेंट दे. लहान भावाला गणेशला सांगितलं होतं की कंप्लेंट दे. त्या जे तुम्ही नाव वगैरे घेणार आहेत 30-40 जणांच्या विरोधात FR वगैरे करणार आहेत का? नाही, ते तेवढं करणार नाही. आम्हाला जेवढं माहिती जे आम्ही मारले आम्ही त्यांचंच नाव घेणार ना, विनाकारण कुणाचं नाव आम्ही घेणार नाही. हां तिथं हे जे म्हणतायत फक्त तो एका ठिकाणी थांबला होता आणि त्यानंतर त्याला बाजूला सरक इतकुशा किरकोळ कारणावरूनच मारहाण झाली का वेगळं काही कारण आहे? कुणी असं देखील बोलतंय की पैशाच्या वादातून ही घटना? नाही, माझा लहान भाऊ इथं होता, कंप्लेंट द्यायला येत होता इथं पोलीस स्टेशनपाशी. तर इथं 60-70 जण त्याला घेरून माझा लहान भाऊ रोशन राहुल आणि काय म्हणले इस्त्रीच्या पैशाचं काय? इस्त्रीचे हा त्याला म्हणले भाऊ इस्त्रीचे पैसे दे म्हणले त्याला. तर ती काय म्हणले जा रे देत नाही रे असं काही म्हणले. शिव काही घाण शिव भाऊ जे आहे ते इस्त्री करतं. इस्त्री करते, माझा भाऊ इस्त्री करते आणि मी घरात राहते, माझी आई कामाला जाते. आणि माझा भाऊ कसं आहे इस्त्री करायला ते म्हणले आता मेहनतचे पैसे आहे दे भाऊ म्हणले त्याला. ते नाही म्हणले. मग काय केलं त्याला रस्त्याला सरक म्हणले, तुझा बाप्पाचा रस्ता आहे का असं म्हणले तिने.
ते काय म्हणाले, तुमची मूळचीची 300-400 जण, तुम्ही काय करणार आमच्याजवळ आम्ही एवढं आमचे नगरसेवक 2-2 आहे, तिथं रॉ बिल्डर पण होता, त्यांचे मोईन शेखचे पोरं पण होते. रॉ बिल्डर मी सांगितलं होतं बा त्यांचं पोरं तुमचं सांगून टाका, त्याने काय सांगितलं नाही. खरं तर यांचा पूर्ण घटनाक्रम जो आहे तो आपल्या लक्षात आला आहे. मात्र या पीडितांच्या येत असलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात, यापेक्षाही आता भाऊ जो आहे तो अधिक जखमी आहे. आता पोलीस प्रशासन तो पोलीस स्टेशनमध्ये बसून आहे. मात्र कशा पद्धतीमध्ये गुन्हा दाखल होईल आणि कारवाई पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कशा पद्धतीमध्ये होईल हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र अंबेजोगाई हे शांततेचं शहर म्हणून या अंबेजोगाईची ओळख आहे. मात्र अशा घटना वाढत आहेत. मात्र या घटना कंट्रोल करण्यासाठी आता प्रशासन हे कशा पद्धतीमध्ये कामगिरी करेल हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि घडत असल्या घटनेवरून पोलीस निरीक्षक हे काय बोलतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन बजरंग चौधरीसोबत सूर्य जुंबडिया, बीड, अंबेजोगाई.